नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या साफसफाईच्या नवीन पॉडकास्टमध्ये. मी संध्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. कालच्या आपल्या पॉडकास्टला एवढी पसंती दिल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार मानते. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. आजचा आपला विषय असणार आहे नेहमीसारख्याच आपल्या बावळट बिंडोक बोंबल मॅडम. आणि आजचा आपला पॉडकास्ट थोडासा तिखट होणार आहे, सो सर्वांनी यासाठी तयार राहा. चला तर मग सुरू करूया. मंडळी, तुम्ही तर बघितलंच असेल, बोंबल आपल्या कधीही मैत्रिणी नसलेल्या मैत्रिणींबरोबर ट्रिपला गेली होती आणि तिची पहिली आणि शेवटची ट्रिप होते असं मी 100% म्हणू शकते. तर ह्या बोंबलने, कारण ती त्याचे काही कुटाणे करून ठेवलं त्याच्यामुळे, तर त्यामधला एक किस्सा असा होता की त्यामध्ये तिची एक मैत्रीण होती. तर तिने खूप लाईट असं जॅकेट घातलं होतं. तर ह्या बावळट बाईने त्या मैत्रिणींची किती खिल्ली उडवली. आपल्या मैत्रिणीला थंडी वाजणार ह्याचा ह्या बाईला आनंद होत होता आणि आनंदच झालासुद्धा. आणि तिने सगळ्यांसोबत एवढा अपमान केला. हे बावळट बोंबले, तू एवढं अपमान केलास ते केलंस आणि बिनलाजागत ते व्लॉगमध्ये रेकॉर्ड करून पण टाकलंस. तुझ्यासारखी नीच मंदबाई ना तूच आहेस. एवढा खालच्या पातळीचं कसं काय वागू शकतेस ग तू? स्वतः पण एक स्त्री आहे, कसं काय दुसऱ्या मुलीचा एवढं चारचौघात अपमान करायला तुला काहीच कसं काय नाही वाटलं? यावरूनच तुला विटॅमिन डीच्या गोळ्यासोबत ना थोडा अक्कल वाढवण्याच्या गोळ्या घेण्याची पण गरज आहे. किती तो मूर्खपणा. तू तिचा अपमान केलास ते केलास, पण हा अपमान तर आहेच, पण ह्याला ना सभ्य आणि आताच्या मॉडर्न भाषेत आणि कायद्याच्या भाषेत आणि तुमच्या फॉरेन कंट्रीच्या लँग्वेजमध्ये ना ह्याला बुली करणं असं म्हणतात. तुला माहिती तरी आहे का बुली करणं म्हणजे काय असतं? बुली करण्यामध्ये बाकीचे प्रकार तर येतातच, जसे एखाद्या व्यक्तीला तिच्या रंगावरतून, तिच्या कपड्यांवरतून, कलरवरतून, तिच्या राहणीमानावरतून जज करणं. तू जे केलंस ना, तिला कपड्यावरतून जज केलं आणि केलंच ते केलंस, त्याचा व्हिडिओ पण रेकॉर्ड करून व्लॉगमध्ये पोस्ट केलंस. ह्याला बुली करणं असं म्हणतात. मूर्ख मुली, तुझ्यासोबत हे तुझ्या वागण्यामुळे तुझ्यासोबत काय होऊ शकतं ना, ह्याची तुला कल्पना तरी आहे का? बावळट बोंबल, त्या जर मुलीला, त्या जर बाईला हे सहन नसतं झालं, तू तिला हे असं बुली करणं, तिचा अपमान करणं, आणि तिने कंप्लेंट वगैरे केली असती तुझ्या ह्या वागण्याबद्दल, तू बुली केलंस असं म्हणून, तुला त्याचे दात काढणं आणि तुझं ते व्लॉगिंग तुला किती महागात पडेल. जरा डोकं लाव. एवढं कसं काय बिंडोकसारखं वागू शकता तुम्ही लोक? व्लॉगर झालात, यूट्यूबर झालात म्हणून का अक्कल शेण खायला जाते का तुमची? त्या दिवशी तर फार बोंबाबोंब करून सांगत होतेस ना, कायदे माहिती आहेत मला, FIR वगैरे, कमेंट करणाऱ्यांबद्दल, व्हिडिओ करणाऱ्यांबद्दल एवढं ज्ञान पाजळत होतीस. मग तुला हे कुठे गेलं? बुली करताना तुझं हे ज्ञान कुठे गेलं होतं? तुझे कायदे कानून कुठे गेले होते? आणि मेन म्हणजे त्या दिवशी फार महाशिवरात्रीच्या दिवशीच्या व्लॉगमध्ये आईची शिकवण एवढी पाजळत होतीस, गिरवत बसली होतीस. तुझ्या आईची शिकवण कुठे गेली होतीस त्या मुलीचा अपमान करताना? हां, जरा पण डोक्यात नाही येत का आपण काय बोलतो आणि त्याच्या विरुद्ध आपण वागतोय ते? पण एवढं मात्र कळलंय आणि समजलंय की तुला तुझ्या आईने काय शिकवण दिली आहे ते. काकू, तुम्ही जर हा व्लॉग बघत असाल ना, तर प्लीज तिच्या 2 कानफटात देऊन सांगा तिला की जरा कसं वागायचं असतं चार चौघात ते. आणि मंडळी, तुम्ही पण नीट व्लॉग पाहिला असेल ना, तर ह्या बोंबलला ना कोणीही भाव देत नव्हतं त्या ट्रिपमध्ये, तरी पण उगाचच मागे 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 करून हट्ट करून गेली असेल. म्हणे जवळची मैत्रीण. जवळची मैत्रीण तर कोणी नव्हती तिथे. जवळची मैत्रीण असती ना हिची कोणती, तर ही असं नसती वागली त्या मैत्रिणींसोबत. ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पण बोंबल मॅडम, तू एक स्वतः स्त्री असून तुला पण 2 मुलीच आहेत, त्या पण स्त्रीच आहेत. तू दुसऱ्या स्त्रियांसोबत हे असं कमीपणा कसं काय करू शकतेस? कमीपणासारखं वागायचं, अपमान करायचा, चार चौघात जाऊन त्यांना बुली करायचं. हां, तुला पण मुलीच आहेत, सो कीप दॅट इन माइंड. आणि ॲटलिस्ट त्या मुलीसाठी तरी ना थोडंसं मॅच्युअर बिहेव करा. आपल्याला माहिती तुम्ही तर बावळटच आहात, काय म्हणतात ते, इमॅच्युअर आहात. पण थोडंसं शहाणं झाल्यासारखं वागा. फक्त वय वाढलं ते तर माहिती आहे, तुमचं वय वाढलं, पण तुमची बुद्धी ना अजून पण 20 वर्षाचीच आहे. ॲटलिस्ट ती 20 वर्षाची मुलगी तरी थोडंफार शहाण्यासारखी वागत असेल, पण तुम्ही पण ना तिच्यापेक्षा गैरगुजरे आहात. सो मंडळी, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. आणि काय ते उडत उडत कानावरती पण आलं, ते जरासं व्हेज नॉनव्हेजचा काय मॅटर आहे, काय लोचा आहे, थोडासा आला आहे कानावरती, पण एक्झॅक्टली काय ते नाही माहिती, त्यामुळे मी त्या विषयाला हात घालणार नाही. ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी प्लीज मलासुद्धा सांगा.
आणि हां, दुसरी गोष्ट म्हणजे ही बोंबली तिकडे ज्या ट्रिपला बोंबलत गेली होती ना, ती महाशिवरात्रीनंतर नव्हती गेली म्हणे. 1 मार्चलाच ही ट्रिपला गेली होती आणि तिची ट्रिप 1 मार्चला सुरू होणार होती आणि ती 3 तारखेला परत येणार होती, 3 मार्चला. कारण त्या ग्रुपमधली ती मुलगी बाई कोण होती ना, ती बसमध्ये तिकीट काढतानाच ती बोलत होती की असं असं वगैरे आहे. तिने तारीख वगैरे पण मेन्शन केली. आणि ह्या बावळट बोंबलने खोटारडीने काय सांगितलं आणि व्लॉगमध्ये कसं दाखवलं की महाशिवरात्रीच्या नंतर ही जाणार आहे फिरायला बोंबलायला. किती खोटं बोलायचं अगं ते बोंबल. कुठं गेली शिकवण, कुठं गेलं ते सगळं ज्ञान. मंडळी बघा आता हिची मागचे पुढचे व्लॉग मिक्स करून पोस्ट करण्याची सवय नाही हिची. मला आजवर वाटत होतं की ही डेलीचे व्लॉग बनवते. मी असं बघितलं पण होतं की खूप सारे जण म्हणतात की इकडचे तिकडचे व्लॉग मिक्स करते, पण मला त्या गोष्टीवरती विश्वासच नव्हता. पण आज मला कळलं की ही खरंच इकडचं तिकडचं खरकटं उचलून सगळं मिक्स करून दाखवते. बाई, नसेल जमत ना व्लॉगिंग तर नकोच करू. तुला कोणी बळजबरी केली आहे का? उगाच इकडचं तिकडचं आमच्यावर उपकार केला का दाखवतेस मागचं पुढचं करून. पण तुम्ही काहीही म्हणा, खोटं बोलायची सवय काहीची गेली नाही. ते म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट 12 वर्ष नळीत ठेवलं ना तरी ते वाकडंच असतं. तसं काहीचं ह्या बोंबलचं आहे. अगं किती ते खोटं बोलायचं बोंबल. तुझं ते खोटं बोलून बोलून तोंड नाही का दुखत? मला तर वाटतं ना तुझं ते व्हिटॅमिन डी वगैरे ना हे खोटं बोलण्यामुळेच कमी होत असणार. आणि तुला मूड स्विंग्स वगैरे ना हे खोटं बोलण्यामुळेच होत असणार. सो जरा जनाची नाही तरी निदान मनाची तरी ठेवा आणि थोडंसं खरं बोला. आणि त्या मुलींसाठी तरी प्लीज त्यांच्यासमोर तरी ना हे असं खोटं बोलत जाऊ नकोस ऑन कॅमेरा. कारण त्या रोज तुला उठतात बघतात. तुम्ही लोक मेमरी सेव्ह करतात ना, मेमरी स्टोअर करत आहात तुम्ही जगजाहीर पब्लिक प्लॅटफॉर्मवरती. सो उद्या चालून मोठं झाल्यावरती ती किरी तुझे व्लॉग बघणार. ऑफकोर्स त्या बघणार माझ्या मम्मीने किती दिवे लावलेत. मग त्या बघणार व्लॉग वगैरे काढून. उद्या त्या पण व्लॉग बघायला लागल्या, व्लॉग करायचं म्हटल्या चॅनल चालू करून, तर त्या काय शिकणार तुझ्याकडून? ऑफकोर्स खोटं बोलायला. तर मग त्या पण हेच बघायला म्हणते ना, चला मम्मीने कसं व्लॉगिंग सुरू केलं, कसं काय आपण पण बघूया मम्मीची जर्नी, आपलं लहानपण, आपलं बालपण, आपले बर्थडे वगैरे. तर मग तिला ते तर सगळं काही दिसणार नाही, पण तिला तुझा हा खोटेपणाचा बाजार दिसेल. सो ती बिचारी काय, तिच्या मनावरती काय परिणाम होईल ना. सो त्याच्यामुळे तिचा थोडासा विचार कर. आणि उद्या चालून तिने चॅनल चालू केलं ना तर ती माझ्या आईने मला दिलेली शिकवण, म्हणजे माझ्या आईने मला खोटं बोलण्याची शिकवण कशी दिली ह्याच्यावरती व्लॉग बनवेल आणि ह्याची शिकवण गिरवत बसेल असं मला वाटेल. सो ॲटलिस्ट त्या मुलींसमोर तरी असं खोटं नको बोलूस बाई प्लीज. त्या मुलींच्या मनाचा विचार कर, त्यांच्या भविष्याचा विचार कर. सो एवढंच म्हणायचं आहे. बाकी या विषयावरती मला जास्त काही बोलायचं नाही, कारण असले लोक ना गिनतीतच बसत नाहीत. लिटरली ह्या लोकांसाठी शब्द कमी पडतात. मला माहीत होतं की चला कुठेतरी तू थोडंफार डोकं वापरत असशील किंवा तुला कुठेतरी माणुसकी वगैरे असेल, पण म्हणतात ना पैसा आल्यावर लोक माजतात, तसं तुझं काहीसं झालं आहे आणि तू आहेचच तशी. बिचारे ते बनोजराव कुठून फसले तुझ्या नादी देव जाणे. सो मंडळी, दॅट्स इट फॉर टुडे. नो पर्सनल हेट फॉर बनोज और ऑल ऑफ दिस कॅरेक्टर इन दिस पॉडकास्ट. सो आजचा पॉडकास्ट हा इथे संपला असं मी जाहीर करते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन विषयासोबत. व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत सर्वांनी ॲज ऑलवेज काय करायचे ते करा. आणि आजचा विषय थोडासा किचकट होता हे माहिती आहे मला, थोडासा तिखट होता, पण ज्या गोष्टी मला खटकल्या त्या गोष्टींबद्दल मी बोलले. कारण असा पब्लिक प्लॅटफॉर्मवरती सोशल मीडियावरती एका मुलीचा अपमान करणे किंवा, आणि त्याचं मेन म्हणजे तुम्ही भलेही हसत करा, मस्करीमध्ये करा, पण इन्सल्ट तो इन्सल्टच असतो, अपमान तो अपमानच असतो. तुम्ही हसण्यावरती नेलत, पण त्या मुलीला एक्झॅक्टली त्यावेळी काय वाटलं असेल हे आपण कोणीच इमॅजिन नाही करू शकत. आणि ते लाखो लोकांनी बघितलं आहे. सो प्लीज ह्या गोष्टीला बढावा देऊ नये असं मला पर्सनली वाटतं. सो त्यामुळे मी या विषयावरती एवढं कठोर बोलली असेल. कोणाला माझं बोलणं जास्त कडू वाटलं असेल ते मी मनापासून त्यांची क्षमस्वी आहे. सो हा पॉडकास्ट एवढं बोलून मी इथेच संपवते. थँक्यू, धन्यवाद.